Welcome friends. Today we will see properties of natural resources part 2. या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ वॉटर बघायचे आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर बघितलेल्या होत्या. कारण आपल्याला माहिती आहे की एअर, वॉटर आणि सॉईल ह्या ज्या आहेत त्या आपले मेन नॅचरल रिसोर्सेस आहेत. त्यांच्याशिवाय आपण आपलं जीवन शक्य नाही आहे. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. Now there is a first we have to recall some points. What are the states in which water is found? वॉटर कोणत्या कोणत्या स्टेट्समध्ये आपल्याला दिसतं? येस, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड वेपर स्टेट. जर का आपण आईस बघतो आहे, दॅट आईस इज अ सॉलिड स्टेट ऑफ वॉटर. Liquid state is water and gaseous state is water vapor. In these three states we can see the water, solid, liquid and gaseous phase. The next question is, what inference will you draw from the following pictures? यहाँ पे साईडमध्ये जे पिक्चर्स दिलेले आहेत त्यामध्ये आपण काय त्याच्यापासून कन्क्लूड करू शकतो ते आपल्याला द्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण रेड बॉलवाला जर का बघितलं तर स्पंज बॉल आहे. तर स्पंज काय करतं, वॉटर जे आहे ते पूर्ण ॲब्झॉर्ब करतं आणि जर का आपण त्याच्यावर प्रेशर अप्लाय करत आहोत तर त्या कंडिशनमध्ये ते वॉटर पूर्ण बाहेर येत आहे. ठीक आहे, म्हणजे काय झालेलं आहे, इथे जे प्रेशर होतं ॲब्झॉर्ब वॉटर गेट्स रिलीज बाय अप्लाइंग द प्रेशर. म्हणजे वॉटर ॲब्झॉर्ब होतं आहे आणि प्रेशर अप्लाय केल्यावर ते रिलीजसुद्धा होत आहे. सेकंड डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतं आहे की टेबलवरून 3 छिद्र असलेल्या त्या ड्रममधनं पाणी खाली पडतं आहे. म्हणजे काय होतं की जिथून पाण्याला जागा मिळेल, जिथे त्याला स्लोप मिळतो आहे, लोअर डायरेक्शन त्याला जर का मिळत आहे, तर त्या कंडिशनमध्ये वॉटर तिथून फ्लो करायला सुरुवात करतं. म्हणून आपल्याला ते पाणी तिथून बाहेर येताना दिसत आहे. आणि तसंच जर का आपण तिसऱ्या डायग्राममध्ये बघितलं तर पाईपमधून पाणी बाहेर येतं आहे, ते परत तिथून लोअर डायरेक्शनमधून फ्लो व्हायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. देन साईडच्या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतं आहे की जे वॉटर आहे ते वेगवेगळ्या भांड्यांमध्ये तिथे ठेवलेलं आहे आणि सगळे भांडे जे आहेत त्यांचा आकार जरी वेगळा वेगळा असला त्यामध्ये वॉटर पूर्ण फुल भरलेलं आहे. ठीक आहे, आणि ह्या कंडिशनमधून आपण काय कन्क्लूड करू शकतो की जे कंटेनर असेल त्या कंटेनरचा जो शेप आहे तोच शेप ती वॉटर बॉडीसुद्धा घेत असते. ठीक आहे, म्हणजे वॉटरला स्वतःचा शेप आहे का? नाही. तर ज्या कंटेनरमध्ये आपण वॉटर पोअर करतो आहे किंवा स्टोअर करत आहे त्या कंटेनरचा शेप ते वॉटर घेत असतं. नाउ नेक्स्ट वी विल सी, इथे आपल्याला 2 डायग्राम दिसत आहेत. त्या डायग्राममध्ये आपल्याला दिसतं आहे की वरच्या डायग्राममध्ये पेन्सिल, शार्पनर, रबर हे आपल्याला वर तरंगताना दिसतं. पण तेच खाली चम्मच, इरेझर जो आहे तो, एक आपलं राऊंडर जे असतं ते, हे खाली डुबलेलं आहे. आणि सेकंड याच्यामध्ये दिसतं आहे आपल्याला की काही जे पाण्याचे तुकडे आहे, बर्फाचे तुकडे आहेत ते पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसत आहे. का असं होत असेल की काही गोष्टी पाण्यावर तरंगत आहेत तर काही खाली पाण्याच्या तळाशी बसलेल्या आहेत. तुम्ही जर का एखादा गोटा घेतला, बकेटमध्ये टाकला, तो गोटा तळाशी जाऊन बसतो. पण जर का तुमचा स्पंजचा बॉल आहे तर तो स्पंजचा बॉल काय होतो, तो पाण्यावर तरंगतो. का असं होत असेल? येस, इट विल डिपेंड्स ऑन द मास ऑफ द सबस्टन्स. ठीक आहे, मास आणि जे व्हॉल्यूम असतं पाण्याचं त्या सगळ्या याच्यावर ते डिपेंड असतं. आणि सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपण त्याला डेन्सिटी असं म्हणत असतो. ठीक आहे, सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपण त्याला काय म्हणतो, डेन्सिटी असं म्हणतो. मग त्या डेन्सिटी म्हणजे काय आहे? द इंटर रिलेशनशिप बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ अ सबस्टन्स. ठीक आहे, जे मास आणि व्हॉल्यूम असतं त्या सबस्टन्सचं त्यामधलं जे काही इंटर रिलेशनशिप आहे त्याला आपण डेन्सिटी असं म्हणतो. आणि ह्या सबस्टन्सनी जेवढं काही मास स्पेस ऑक्युपाय केलेली आहे त्याला आपण व्हॉल्यूम असं
म्हणतो. द स्टोअर ऑफ मॅटर इन अ सबस्टन्स इज इट्स मास. मास म्हणजे वजन ज्याला असं असतं, आणि व्हॉल्यूम मीन्स जेवढं स्पेस त्याने घेतलेली आहे त्याला आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. आणि मग डेन्सिटी आपण कसं म्हटलेलं आहे? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. मग आता हे मास कशामध्ये मेजर करतो आपण? तुम्हाला जर का दुकानातनं साखर आणायला सांगितली, तुम्ही किती आणाल? 250 ग्रॅम्स आणाल किंवा 1 kg आणाल. म्हणजे आपण मास कशामध्ये मेजर केलेला आहे? वी विल मेजर दिस मास इन ग्राम्स. आणि व्हॉल्यूम लिटर, म्हणजे दूध जर का आणलं सांगितलं तर 1 लिटर दूध, 2 लिटर दूध किंवा 500 ml दूध असं आपण आणतो. त्याला आपण आपल्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये व्हॉल्यूमला क्युबिक सेंटीमीटर असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. मग डेन्सिटीचं युनिट काय झालं आपलं? ग्राम पर सेंटीमीटर क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर. हेन्स ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर इज द युनिट ऑफ डेन्सिटी. अँड इफ mass of 1 liter of water is 1 kilogram, and then what the density of water? किती येईल? 1 किलोग्रॅम आपण मास घेतलेला आहे आणि 1 लिटर वॉटर घेतलेलं आहे. त्याची डेन्सिटी किती येईल? इट इक्वल्स टू 1 ग्राम पर लिटर, किलोग्राम पर लिटर. ओके. समजलं व्हॉट इज मीन बाय डेन्सिटी? फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता आपण इथे बघतो की आपल्याला हे काही वस्तू तरंगताना दिसत आहे किंवा आईस आपल्याला तरंगताना दिसतो. का असं होत असेल? येस, त्याचं आईसचं मास कसं असतं? त्याचं वेट कमी असतं, तो लायटर असतो. आणि का असं होतं? जेव्हा आईस हा आपण फ्रीज करायला ठेवतो, फ्रीझरमध्ये जेव्हा आपण त्याला ठेवतो आहे सॉलिड बनण्यासाठी, त्यावेळी तो त्याच्या ओरिजिनल लिक्विडपेक्षा हलका बनतो. का असं होत असेल? कारण जेव्हा हे लिक्विड वॉटर जेव्हा सॉलिड आईसमध्ये कन्वर्ट होतं त्यावेळी त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते इन्क्रीज होतं, आणि तसंच त्याची जी डेन्सिटी आहे ती डिक्रीज होते. ठीक आहे. म्हणजे आईसची जी डेन्सिटी आहे दॅट डेन्सिटी इज लेस दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि म्हणून जे आईस आहे तो पाण्यावर तरंगतो. आपण बघतो जर का पाणी आणि ऑइल आपण मिक्स केलं तर ते मिक्स होतं का? नाही होत. पाण्यावर काय होतं? नेहमी ऑइल जे आहे ते तरंगतं. का असं होतं आहे? कारण तिथे सुद्धा ऑइलची डेन्सिटी कमी असते पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा. ओके. दॅट्स वाय दॅट ऑइल अल्सो फ्लोट्स ऑन द वॉटर. Then what are the properties of water? Water is a fluid substance. कोणत्या स्टेटमध्ये असतं ते? लिक्विड स्टेटमध्ये असतं. म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे फ्लुइड्स, म्हणजे जे फ्लो होऊ शकतं. दॅट इज कॉल्ड ॲज फ्लुइड सबस्टन्स. लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर अँड ॲट ऑर्डिनरी कंडिशन. म्हणजे जर का आपण त्याला नॉर्मल टेम्परेचरवर बघत आहोत, ऑर्डिनरी टेम्परेचरवर बघत आहोत, ज्याला आपण रूम टेम्परेचरसुद्धा असं म्हणतो, त्यावेळी आपण जर का बघितलं तर आपल्याला ते लिक्विड स्टेटमध्ये दिसतं. आणि फ्लुइड मीन्स विच कॅन फ्लो. पाणी जर का सांडलं तर ते वाहत जातं, म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे फ्लुइड. वॉटर हॅज इट्स व्हॉल्यूम बट इट डज नॉट हॅव इट्स ओन शेप. त्याला व्हॉल्यूम आहे, 1 लिटर 2 लिटर आपण असं मोजू शकतो, पण त्याला स्वतःचा शेप नाही. इट कॅन सिप थ्रू स्मॉल होल, गॅप्स और क्रॅक्स. ठीक आहे. एखादं छोटंसं छिद्र असेल किंवा एखादी क्रॅक असेल त्यामधनं सुद्धा पाणी जे आहे ते झिरपत दुसऱ्या ठिकाणी जात असतात. वेन वॉटर फ्रीजेस इन टू आईस इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आपण अगोदर बघत होतो की त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. Solid ice becomes lighter than the original liquid of water and hence ice floats on water. आले लक्षात सगळ्यांना प्रॉपर्टीज ऑफ वॉटर? ओके. देन अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. अनॉमलस म्हणजे काय होतं? काहीतरी वेगळेपणाने जेव्हा वॉटर आपल्या प्रॉपर्टीज शो करत आहे तर त्याला आपण म्हणतो अनॉमलस बिहेवियर.
काहीतरी वेगळं किंवा विचित्र प्रॉपर्टी ज्या असतात, ज्या इतरांसोबत मॅच होत नाही, त्या वॉटरचं जे काही वेगळेपण आहे ते आपण म्हणू शकतो दॅट इज द ॲनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर. मग काय असेल आता हे? जेव्हा आपण टेम्परेचर या वॉटरचं कमी करतो आहे तेव्हा डेन्सिटी काय होते? टेम्परेचर आपण कमी केलं, डेन्सिटी काय होते? डेन्सिटी इन्क्रीज होते आहे ॲज द व्हॉल्यूम डिक्रीजेस. ठीक आहे. बट वॉटर इज ॲन एक्सेप्शनल टू इट्स रूल. युजली वेन द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज लोअर, टेम्परेचर जर का आपण कमी केलं त्याची डेन्सिटी काय होते? इन्क्रीज होते आणि व्हॉल्यूम डिक्रीज होतं. पण जे वॉटर आहे त्याच्यामध्ये काय झालं? याच्या जस्ट अपोजिट झालेलं आहे. वेन वॉटर ॲट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट्स कूलिंग, इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस दॅट ऑफ मोस्ट लिक्विड. त्याची डेन्सिटी काय जाते? बाकीच्या लिक्विडसारखी ती वाढत जाते. पण जेव्हा आपण 4 डिग्री सेंटीग्रेडच्या टेम्परेचरवर येतो आहे, म्हणजे जर का आपलं नॉर्मल टेम्परेचर 23 डिग्री असेल, त्याला कमी कमी करत करत आपण जर का 4 डिग्रीपर्यंत पोहोचलो आणि 4 डिग्रीच्या खाली जर का आपण परत जातो आहे, तर त्यावेळी मात्र त्याची डेन्सिटी जी आहे ती कमी कमी व्हायला सुरुवात होते. दिस मीन्स दॅट डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. 4 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत ती वाढत जाते आणि 4 डिग्रीच्या नंतर परत जर का आपण टेम्परेचर कमी करत आहोत तर ती कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून मॅक्झिमम डेन्सिटी कोणत्या याच्यावर माहिती आहे आपल्याला? दॅट इज ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. If the temperature of water is lowered below 4 degree centigrade, its density decreases and volume increases. It means that water expands when temperature falls below 4 degree centigrade. 4 डिग्रीच्या खाली आपण जर का जातो आहे तर ते टेम्परेचर त्याचं कमी करतो, तर त्याची डेन्सिटी डिक्रीज व्हायला सुरुवात होते. यालाच आपण ॲनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतो. Then there is a one question for you. In cold countries, how do aquatic animals remain alive even after the river or lakes freezes in water? जे काय म्हटलं आहे की जसं आता कोल्ड कंट्री, जसं आपण एक्झाम्पल घेतलं काश्मीरचं, तर काश्मीरमध्ये एक दल लेक आहे, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? ओके. तर हा जो दल लेक आहे, हा दल लेक जेव्हा तिथे खूप थंडी असते, टेम्परेचर खूप जास्त कमी केलं असतं, -, डिग्री सेंटीग्रेडमध्ये गेलेलं असतं, त्यावेळी त्या पाण्याचा त्याला जो दल लेक आहे त्याचं पूर्ण बर्फ झालेला असतो. जसं आपलं ग्राउंड असतं तसं पूर्ण कडक बर्फ तिथे जमलेला असतो. मग अशावेळी जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स त्या लेकमध्ये असेल ते कसे जिवंत राहत असतील याचं आपल्याला इथे विचारलेलं आहे. काय तिथे नेमकं होत असेल, कशा पद्धतीने जिवंत राहत असतील, या सर्व गोष्टी दिसतात. तर मग त्यांनी म्हटलेलं काय आहे की जेव्हा अशा कोल्ड कंट्रीजमध्ये टेम्परेचर खूप कमी होत जातं, 0च्यासुद्धा खाली जातं, पण जे वॉटर आहे ते काय होतं, त्याची डेन्सिटी मॅक्झिमम कोणत्या टेम्परेचरला मिळते आपल्याला? 4 डिग्री सेंटीग्रेडला. म्हणजे 4 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत जोपर्यंत वरच्या पाण्याची लेवल टेम्परेचर आहे तोपर्यंत ते काय काय 4 डिग्री टेम्परेचर गेलं की ते टेम्परेचर खाली येऊन तिथलं टेम्परेचर खालची हीट वर जाते. ठीक आहे. डीपर लेवलला जाऊन ते वॉटर मूव्ह व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर जर का टेम्परेचर परत कमी होत गेलं, जर का 0पर्यंत टेम्परेचर येत आहे, तर त्या कंडिशनमध्ये फक्त जे वरचं लेवलचं जे पाणी आहे ते त्या कमी टेम्परेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये पहिले येतं आणि त्याचा बर्फ बनायला सुरुवात होते. ठीक आहे. म्हणजे काय झालं, जी पाण्याची वरची लेवल होती तिचं बर्फ बनला आणि एकदा त्या लेअरचा बर्फ बनला की खाली जे 4 डिग्री सेंटीग्रेडपर्यंतचं पाणी होतं त्या पाण्यामध्ये त्याचं लिक्विड स्टेटमध्येच राहतं, त्याचं सॉलिड स्टेट किंवा आईसमध्ये कन्व्हर्शन होत नाही. आणि म्हणून मग जे वरचं टेम्परेचर आहे 0 डिग्रीपर्यंतचं त्याचा इफेक्ट खालच्या डीपर लेव्हलला जे वॉटर आहे त्याच्यापर्यंत त्याचा इफेक्ट पोहोचत नाही. म्हणून मोस्ट ऑफ द ॲनिमल्स जे आहेत ते खालच्या तळाशी जाऊन आपलं राहतात आणि स्वतःचं संरक्षण ते थंडीपासून करू
शकतात. म्हणून ते ॲनिमल्स जे आहेत ते 0 डिग्री टेम्परेचर असतानासुद्धा जेव्हा की लेक पूर्णपणे फ्रीज झालेलं रिव्हर पूर्णपणे बर्फाची बनलेली आहे त्यावेळीसुद्धा ते जिवंत राहू शकतात. Then why it is easier to swim in a sea than in a whale or a lake? का असं होतं? तर याच्यात काय असतं, जे सीचं वॉटर आहे दॅट इज अ सॉल्टी वॉटर, समुद्राचं पाणी खारट असतं. ठीक आहे. आता खाली तुम्हाला एक डायग्राम दिसते आहे. एक आपण बटाटा घेतलेला आहे, तो जेव्हा आपण साध्या पाण्यात टाकला तेव्हा तो काय झालेला आहे, सेटल झालेला आहे. पण तोच सेम बटाटा जेव्हा आपण सॉल्ट सोल्युशनमध्ये टाकला तेव्हा तो काय होतो आहे, तो वर तरंगत आहे. ठीक आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय दिसतं की जर का समुद्राचं पाणी आपलं सॉल्टी वॉटर आहे, इन दॅट केस दॅट वॉटर इज हार्ड वॉटर. याच्यामध्ये सॉल्ट्सचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्याला आपण सॉल्ट वॉटर म्हणतो. आणि जेव्हा असं सॉल्ट वॉटर असतं त्यावेळी त्याचा बायंट फोर्स जो असतो, म्हणजे तरंगून घेण्याचा जो काही फोर्स असतो तो तिथे जास्त असतो. आणि म्हणून आपण समुद्रामध्ये इझिली स्विम करू शकतो, पण तेच आपण लेक किंवा वेलमध्ये करू शकत नाही. कारण लेकचं रिव्हरचं वॉटर जे असतं ते तेवढे जास्त प्रमाणामध्ये हार्ड राहत नाही. ओके. दॅट्स वाय इट इज इझियर टू स्विम इन सी दॅन इन अ लेक ऑर अ वेल. आलं लक्षात? Then our next concept is dissolving. What is meant by this dissolving? Yes, mix करणे किंवा डिझॉल्व करणे. मग आपण काही पण कशातही डिझॉल्व करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे जर का आपण 1 चम्मच सॉल्ट एका ग्लासमध्ये पाण्यात टाकलं तर ते डिझॉल्व होतं. पण एक चम्मच जर आपण कणिक पाण्यात टाकली तर ती डिझॉल्व होते का? नाही होत. ती त्या पाण्यामध्ये सेटल होऊन जाते. म्हणजे काय आहे की काही सबस्टन्सेस असे असतात, दे हॅव अ प्रॉपर्टी टू गेट्स डिझॉल्व. ठीक आहे. आणि असे जे सबस्टन्स असतात त्याला आपण म्हणतो सोल्युबल सबस्टन्सेस. आलं लक्षात? द सबस्टन्सेस that completely dissolve in liquid is called a soluble substances. Example, common salt dissolved completely in water. Common salt जे आहे ते वॉटरमध्ये completely dissolve होतं. आता डिझॉल्विंग सॉल्ट्स काय करतात? दे इन्क्रीजेस द डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरची डेन्सिटी इन्क्रीज करण्यासाठी ते मदत करतात. And when the process of dissolution takes place, the particles of salt spread in water and slowly become smaller and smaller. म्हणजे जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा ते पार्टिकल छोटे छोटे होत जातात आणि मग ते कम्प्लिटली मिक्सिबल होतात. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिझॉल्युशन सोल्यूट मिक्सेस इन सॉल्वंट अँड फॉर्म्स अ सोल्युशन. ठीक आहे. म्हणजे जे आपण वॉटर घेतो आहे, जर का आपल्याला सॉल्ट सोल्युशन बनवायचं आहे, जे आपण वॉटर घेतलं दॅट इज द सॉल्व्हंट. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण डिझॉल्व करतो आहे सोल्यूटला दॅट इज सॉल्व्हंट. म्हणजे वॉटर काय झालं आपलं, सॉल्व्हंट झालं. मीठ ते कमी प्रमाणामध्ये आहे जे आपण डिझॉल्व करतो आहे ते झालं आपलं सोल्यूट. काय म्हणतो आपण त्याला, सॉल्टला सोल्यूट. आणि दोन्ही मिक्स केल्यानंतर फायनली आपल्याला जे मिळतं दॅट इज अवर सोल्युशन. ठीक आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, सोल्युशन इज इक्वल टू सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. आलं लक्षात? देन युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज. काय काय याचा युजेस असतो. तुम्ही हे युजेस आपल्या मनाने पण लिहू शकता. काय म्हटलं, पहिला यूज कोणता आहे, फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट. जे शिप्स आहेत मोठे मोठे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या याच्यात जायचं असेल आपल्याला, तर वॉटरची जी काही फ्लुइडिटी असते, जे वॉटर फ्लो जे होत असतं त्यामुळे वॉटर ट्रान्सपोर्ट आपण करू शकतो. वॉटर फॉलिंग फ्रॉम द हाईट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर्स. आपल्याला माहिती आहे की जर का एखाद्या उंचावरून पाणी जर का खाली पडत आहे तर त्या पाण्याचा उपयोग टर्बाईन्स रोटेट करण्यासाठी केला जातो
आणि त्याच्यानंतर मग ती जी एनर्जी आहे दॅट इज कन्व्हर्टेड टू ॲज अन इलेक्ट्रिकल एनर्जी. पूर्ण एक पॉवर प्लांट तिथे असतो आणि त्यानुसार ती एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट केल्या जातं. वॉटर इज अ गुड कूलंट अँड इट इज यूज्ड इन द मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. माहिती आहे, आपण बऱ्याच वेळा पिक्चरमध्ये बघतो की त्यांच्या ट्रकमधलं किंवा त्यांच्या गाडीमधलं पाणी संपलेलं असतं, मग ते कुठेतरी पाणी आणायला जातात. म्हणजे काय होतं की जे पाणी आहे दॅट इज ॲक्ट ॲज अ कूलंट. जे इंजिन रन झाल्यामुळे नेहमी गरम होत जातं, त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी किंवा त्याला थंड करण्यासाठी हे वॉटर कूलंट म्हणून यूज केलं जातं. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. खूप सारे सबस्टन्सेस जे आहेत ते पाण्यामध्ये सोल्युबल होतात, म्हणून वॉटरला आपण काय म्हटलेलं आहे, युनिव्हर्सल सॉल्वंट. ठीक आहे. वॉटर इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट इन फॅक्टरीज, लॅबॉरेटरीज, foodstuffs and in various types of biological processes occurring in the body such as digestion, excretion, etc. यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. Water is useful for cleaning purposes such as for bathing, washing, clothing, etc. यासाठी पण आपण पाण्याचा उपयोग करतो. या व्यतिरिक्त सुद्धा बाकी बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण पाण्याचा उपयोग लिहू शकतो. Water is used for drinking. Water is used for agriculture. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे त्याचे युजेस सुद्धा इथे देऊ शकतो.